नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कल्याण वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आशीर्वादाने जंगलात निकृष्ट दर्जाचे पिलर काम। वन विभाग ठेकेदार संगनमताचा गंभीर आरोप, नागरिक संतप्त। कल्याण तालुक्यातील मौजे नवगाव येथील जंगल परिसरात वन विभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या निकृष्ट व खालच्या दर्जाच्या पिलर बांधकामामुळे एकच खळबळ उडाली आहे। हे काम थेट कल्याण वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। वन व्यवस्थापन समितीने हा गैरप्रकार 22 जानेवारी 2026 रोजी उघडकीस आणत ठेकेदारांकडून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे। हा विषय बातमीदार माझा या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आला होता। मात्र इतके गंभीर आरोप समोर येऊनही आज तागायत वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। ही बाब अधिकच संशय निर्माण करणारी आहे। जंगल परिसराचे थेट नुकसान होत असताना, शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असताना, तसेच निकृष्ट साहित्य वापरून काम सुरू असतानाही वन विभागातील अधिकाऱ्यांचे मौन नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे। त्यामुळे वन विभाग व संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय अधिक बळावत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठवणारी वन व्यवस्थापन समिती सुद्धा अलीकडे मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। मी कल्याण विभागातील भोंगळ कारभार आणि गैरप्रकारांविरोधात आधीपासूनच लढा देत आहे। मौजे नवगाव येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवण्यासाठी मी लवकरच आमच्या शिष्टमंडळासह वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार देणार आहे। या प्रकरणातील ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, तसेच जबाबदार वनपाल व वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी आम्ही करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले। आता प्रश्न हा आहे की वन विभाग कारवाई कधी करणार? जंगलातील गैरप्रकारांना अभय देणारे अधिकारी कोण? शासनाचा पैसा व जंगल वाचवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होण्याआधी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण कल्याण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी गोविंद प्रजापती, कल्याण। तर मगाशीच मी तुम्हाला सांगितल्यानुसार त्या पिलरवर मी जेव्हा ती दाखवलं तुम्हाला, तर जो आम्ही पिलर हा तोडला होता, त्या मजुरांच्याकडून तोडला होता, तर सत्य परिस्थिती तुमच्या समोरच आहे। बघा, या ठिकाणी आम्ही तो पिलर तोडल्यानंतर त्या पिलरमध्ये मोठ्या मोठ्या अशा ज्या दगडी आहेत, या दगडी त्यांनी त्या पिलरमध्ये टाकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा ह्या अशी आतमध्ये पोकल्या ठेवल्यात, म्हणजे जास्त माल काही त्याच्यामध्ये वसला नाही पाहिजे असा पूर्ण इकडनं अशा दगडी लावल्यात। आणि साईडनी तुम्ही एकदम असा नॉर्मल असा प्रकारचा असा ह्या गिरीटचा थर आहे, हा तो त्या पत्र्याच्या बाजूने असं लावत होते आणि ही लावाचा आणि तो पिलर उभा करायचा। बाहेरून दिसताना तुम्हाला असं दिसेल की बघा आता ह्या गिरीट आणि ह्या गिरीटची क्वालिटी बघा तुम्हाला एकदम, हे बघा याच्यामध्ये ना पाणी नाही, काय नाही, हा असा भुसा, एकदम भुसा आहे। आणि ह्या असा तो बांधकाम करून फक्त बाहेरून आणि रंगरंगोटी करून हा असा सावला गोंधळ त्यांचा हा झाकला जातो। म्हणजे शासनाचा निधी कसा गडप करायचा, कसा हडप करायचा, ही एक प्रकारे टेक्निक त्यांच्याकडं माझ्या मते आहे। आणि ह्या असं काम त्यांनी, मला वाटतं पूर्ण आपला ही नवगाव समितीच नाहीत तर पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये असा पिलर टाकण्याचा त्यांनी काम केला आहे। आणि ह्या पिलरच्या मधून मला असं सांगावं असं वाटतं काय करोडो रुपयाचा निधी त्यांनी हडप केलेला आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्या योग्य ती अशी कारवाई त्यांची झाली पाहिजे। आणि याची दखल आम्ही निश्चितचपणे आम्ही सर्वजण, आमचे जेवढे कमिटीचे मेंबर आहेत ते वनमंत्र्याकडे जाऊन याची आम्ही तक्रार त्या ठिकाणी दाखल करू आणि वनमंत्र्यांच्याकडं आम्ही त्यांना सांगू की ह्या अधिकाऱ्यांच्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारवाई ही झालीच पाहिजे, अशी आमची ह्या वन व्यवस्थापन समितीच्याकडून मागणी आहे।